मी अंबुजा सिमेंट लिमिटेड यांचा प्रस्ताव आणि म्हणतील आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. कसला रोजगार पाहिजे का आम्हाला? ठीक तिथं मला आम्ही रक्ताची आहुती देऊ इथे, पण आम्ही सिमेंट फॅक्टरी होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. इट्स सर अनिकेत. वेल बॅक अगेन विथ द न्यू व्हिडिओ. आणि आज आपलं व्लॉगिंगचा डे 28. तर खूप दिवस व्लॉग नव्हता येत आपला, त्यासाठी सॉरी फॉर दॅट. मग काय आता, का नव्हता येत व्लॉग, काय येणार आहे व्लॉग यार. एवढं आज आपल्याला 1 वर्ष होईल व्लॉगिंग करतोय, पण एका पण याला व्हिडिओला व्ह्यूज नाही, काहीच नाही. म्हणून जरासा आणि जरा पीसीचे पण प्रॉब्लेम झाले, ते तुम्हाला दाखवतो शॉप वरती जाऊन. तर काय आता बघूया. अजून तर आता जस्ट आंघोळ वगैरे तर झालीये. एवढा कालोख झालाय, पाऊस तर आड झोड पडणार आहे. इकडे बघू शकता, या आमच्या अंड्या अजून काढल्या नाही, या पुढच्या वर्षासाठी ठेवलेल्या. हे कचरा पब्लिक चुकीया लागतेच. काय आता डायरेक्ट शॉप वरती भेटूया. नाश्ता करूनच भेटूया. आता काय नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट शॉप वरतीच भेटतो. आज तर मेन आपल्याला जायचं होतं कंपनीचं तर मोर्चा आहे. अदानीने सिमेंट फॅक्टरी उघडायचा काय विचार केलाय. मग काय आता बघूया, तिथे जाऊन संवाद करायचा आपल्याला. आता शॉप वरती जाऊ आपण, आपल्याला पोस्टर पण बनवायचे काही. सेव आंबिवली. चला आता डायरेक्ट भेटतो, डायरेक्ट शॉप वरती तुम्हाला. चला बाय. तर बाबांना आता तर झालं आपला नाश्ता करून. आता आपण ब्रश पण घेतलेलं आहे, कलर पण घ्यायचं होता, ते पोस्टर बनवायचे आहेत ना, त्यासाठी दाखवतो. आता भेटतो डायरेक्ट शॉप वरती तुम्हाला. चला बाय. तर बाबांना आता त्याच्या शॉप ओपन केला. आता काही पीसी वगैरे बी चालू करूया. हे पीसी तर मेन 2 बंद आहेत आपल्या. आपला लॅपटॉप बी आणलेला इथं, टॅब बी आहे इथं. टॅबला बी चार्जिंग करायची आहे. आणि इकडं आपलं काम बी चालू आहे. अजून हॅशटॅग बनवायचं, ते हे 3 आहेत ना, हे बनवायचे. काल तर आपण बनवलेला यो, कुठं दिला यो बघा, यो बनवलेला काल. मेन तर सीन असा आहे का, अदानीने आपल्या इथं बनवायला घेतलेल्या, म्हणजे आमच्या इथं त्यांनी NRC कंपनी होती, तिथे सिमेंटची फॅक्टरी बनवायला गेली. तर तिथं संवाद करायसाठी जायचं आपल्याला. तर आता काय तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तिथंच. चला बाय. हे बोर्ड बीड बनवून दाखवतो. चला. तर भावना आता तर चालते आपले बनून पोस्टर. तुम्ही बघू शकता इथे ठेवल्यात सुकत. बघा, एक सेव आंबिवली स्टॉप अदानी, एक हॅशटॅग प्रोटेक्शन आंबिवली, हॅशटॅग राईज फॉर नेचर, आणि यो एक तुम्ही श्वास घ्याल आमच्या श्वासाचं काय, आणि एक यो लास्ट जस्टिस फॉर वर्कर्स. पगार बी अटकवले कंपनीने, काय भेंडी वर्कर्सचा. चला आता काय थोडासा लास्ट टचअप देऊन भेटतो डायरेक्ट. तर काही जाता तर चालतं आपलं बनवून अख्खा. हे बघू शकता तुम्ही. हा एक सेव अंबानी, हा एक. तर मित्रांनो, आता तर चाललेलो आम्ही इकडे मोन्यामध्ये. काय आता तुम्हाला दाखवतो. केदार पण आहे. हॅलो गाईस, का याला स्कूल वरती झाला, स्कूल युनिफॉर्म वरतीच. चला आता काय भेटूया खूप. तो मित्रांनो, इथं तर आली आहे प्रशासन अख्खी. इकडे फोटो काढायचा.
एनआरसी कामगार एकजुटीचा एनआरसी कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा. तर मित्रांनो आता तर आलेलो इथं कंपनीमध्ये. इकडं बघू शकता एकदम मागं प्रशासन आहे, अख्खी पोलीस बिलीस बंदोबस्त, कारण की आतानीच येणार आहे असं वाटतं आपल्याला. तर काय आता बघूया, तुम्हाला दाखवतोच पुढं जाऊन. इथं तर चाललोय, चला भेटतो डायरेक्ट आतमध्ये. चार्जिंग पण कमी आहे कॅमेऱ्याला. गुड बाय. आता तर आलेलो इथं आतमध्ये, आम्ही बसलेलो इथं बघू शकता. अख्खी प्रशासन पण आहे. नाही येईल ना, एकदम वाईट आहे आता. इकडे यांचा चालू आहे पबजी. एनआरसीच्या जागेवरती अदानी ग्रुपच्या वतीनं जो अंबुजा ग्राइंडिंग सिमेंट प्रकल्प उभा राहणार आहे, MDCB कल्याण साहेब हे तीनही मंचावर आसीन झालेले आहेत आणि इथे उपस्थित महाराष्ट्र पर्यावरण बोर्डचे सगळे पदाधिकारीगण, ऑफिसरगण आणि आजच्या ह्या जनसुनावणी सादरीकरण जे काही आमचे प्रस्तावित अंबिवली सिमेंट ग्राइंड युनिट आहे, ज्याची उत्पादन क्षमता 6 मिलियन मॅट्रिक टन अशी आम्ही आयोजित केलेली आहे. दिनांक 16/9/2025 रोजीच्या मी अंबुजा सिमेंट लिमिटेड यांच्या प्रस्तावित 60 लाख मॅट्रिक टन पर ॲनम क्षमतेच्या सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाच्या पर्यावरण अनुषंगाने होणाऱ्या जनसुनावणीस माननीय अतिरिक्त दंडाधिकारी श्री पाटील साहेब, प्रादेशिक अधिकारी प्रणी मंडळ श्री हजारे साहेब, तसेच आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी अंबुजा सिमेंट लिमिटेड यांचा प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाचा अर्ज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास प्राप्त झाला. पर्यावरण, वन व हवामान बदल भारत सरकार यांच्या 2006च्या पर्यावरण आघात सूचनेनुसार काही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पर्यावरणीय अनुषंगाने जनसुनावणीकडे बंधनकारक आहे. याच सूचनेद्वारे मंत्रिमंडळास प्राप्त अर्जानुसार सुनावणीपूर्वी 30 दिवस मराठी वर्तमानपत्र लोकसत्ता तसेच इंग्लिश वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमध्ये नोटीस देण्यात आली होती. तसेच प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल म्हणजे EIA रिपोर्ट व प्रकल्पाबाबतची समरी इंग्लिश व मराठीमध्ये शासनाच्या वेब कार्यालयामध्ये उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. सदर जनसुनावणीच्या अनुषंगाने हरकती, सूचना तसेच प्रश्न मागवण्यात आले होते व ते काही प्रश्न हरकती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास प्राप्त झालेले आहेत. या जनसुनावणीमध्ये आपल्याकडून पर्यावरणाच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करावे अशी विनंती आहे. टप्प्यात 600 KLD पाण्याची आवश्यकता आहे. 36 मेगावॉट विजेची आवश्यकता आहे आणि ते आम्ही स्टेट ग्रीडमधून घेऊ. मनुष्यबळासाठी बांधकाम टप्प्यात 1530 व्यक्तींची आवश्यकता आहे आणि संचालन टप्प्यात 155 व्यक्तींची आवश्यकता आहे. प्रकल्प खर्च एकूण 1400 कोटी रुपये आहे. पर्यावरण व्यवस्थापनासाठी भांडवली खर्च 20.1 कोटी आहे आणि पुनरावृत्ती खर्च 4.8 कोटी प्रतिवर्ष असा आहे. CER साठी 14 कोटी रुपये राखीव आहे. या स्लाइडमध्ये प्रस्तावित प्रकल्पाचे लेआउट दर्शवले आहे. त्याच्यामध्ये वॅगन टिपलर, सिमेंट सायलो, फ्लाय सायलो, पॅकिंग प्लांट, ग्राइंडिंग मिल इत्यादी दर्शवलेले आहेत आणि खालच्या आराखड्यात जमिनीचा वापर वर्णन, क्षेत्रफळ आणि टक्केवारी दर्शवली आहे. या स्लाइडमध्ये 10 किलोमीटरच्या स्टडी एरियामध्ये काय काय आढळून येते अशी टोपोशीट या ठिकाणी दर्शवली आहे. या स्लाइडमध्ये प्रकल्प स्थळाचे कोऑर्डिनेट्स प्रश्न पोहोचला नाही तर तुमची समस्या काय आहे ती लक्षात येणार. प्रश्नाचं उत्तर लगेचच दिलं जाईल. त्यामुळं आता आपलं नाव सांगा
आपलं गाव सांगा आणि स्पेसिफिक प्रश्न विचारा. माझं नाव मारुती गोपीराम पाटील अटारी. आंबिवली मोहना अटारी हा परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे आणि या दाट लोकवस्तीच्या परिसरामध्ये हा जो सिमेंट ग्राइंडिंगचा कारखाना या ठिकाणी उभारला जातो प्रदूषणयुक्त हा कारखाना. सर डिझेल जनरेटर सेट्स यूज होणार आहेत 500 kVचे 2. त्याच्यासाठी आपण CPCB मानकानुसार त्याची स्टॅक हाईट ठेवतो. त्याच्यानंतर जे VRM राहते त्याच्यावरती आपण स्टॅक लावतो. ते स्टॅक सर त्याची MPCB आणि CPCB मानकानुसार त्याची हाईट ठेवली आहे ते सांगतात. त्याच्यामध्ये बॉयलर आपला प्रस्तावित नाही आहे सर. आणि जे काही ते चिमणी उभारला बोलले ना धूर सोडण्यासाठी त्याचे कण सोडण्यासाठी बोलतो सर बोलतो. त्याच्यावरती आपण VRM वरती बॅग हाऊस प्रस्तावित केलेले आहे दोन्ही मिलवर. त्याच्यानंतर कंटिन्युअस इमिशन मॉनिटरिंग सिस्टीमच्या सहाय्याने हे सगळे प्रदूषकांचे नियमित परीक्षण ते ऑनलाईन कनेक्टेड असते MPCB आणि CPCB पोर्टलवर. आणि त्याचे सगळं निरीक्षण आणि सर्व इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत असतं. एकही जर का व्हायलेशन किंवा काही जास्त लिमिटवरती गेलं तर ते त्यांना दिसून येते आणि ते नोटीस लगेच पाठवतात सर आम्हाला. त्याच्यामुळे त्याची आम्ही तेवढी काळजी घेत असतो. अच्छा, ह्या कारखान्यासाठी तुम्ही पाणी कुठून वापरणार? सर पाण्यासाठी दोन्ही पर्याय आम्ही ठेवलेले आहेत जसे की ग्राउंड वॉटर आणि सरफेस वॉटर. आम्ही परमिशन घेऊनच आणि सर्वांचा सल्ला घेऊनच त्याच्यासाठी आम्ही अप्लाय करू सर आधी आणि नंतरच आम्ही कार्यकारी टप्प्यात ते पाणी वापरू. नाही, तुम्हाला मी सांगू इच्छितो या उल्हास नदीचं पाणी हे शुद्ध पाणी आहे आणि जवळ 50-60 लाख लोक ह्या पाण्यावर जीवन जगत आहेत. ठाणे महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर हे सर्व जनता 50-60 लाख लोक या पाण्यावर जीव करतात आणि आत्ताच आम्हाला त्या पाण्याची टंचाई आहे. प्रत्येक वेळेला महापालिका बाबा पाणी जपून वापरा, काही दिवस पाणी सोडत नाही, पाणी कमी आहे. मग एवढ्या मोठ्या कारखान्याला जर तुम्ही हा उल्हास नदीचा पाणी वापरला तर लोकांना पाणी कसं काय मिळेल? सर 600 किलोलिटर्स प्रतिदिन एवढा पाणी आवश्यकता आहे कार्यकारी टप्प्यात. आणि हा जो पूर्ण ग्राइंडिंग युनिटचा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे ड्राय सिमेंट ग्राइंडिंग प्रोसेसवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे कमीत कमी पाणी यायला लागतं. तर ठीक आहे, आपण हे सर्व सांगितलेलं आहे, या चार्टवर आम्ही बघितलेलं आहे, पण याची काटेकोर अंमलबजावणी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. फक्त हा कारखानाची परमिशन होणार, कारखाना उभा राहणार आणि त्यानंतर सर्व लोकांना प्रदूषणाला बळी पडावं लागणार आहे. म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की हा जो कारखाना आहे हा ज्या ठिकाणी लोकवस्ती नसेल, पाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्या कारखाना उभा राहावा अशी आमची सर्वांची विनंती आहे.
कल्याणची रहिवासी आहे. माझं नाव आशा रसाळ आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ह्या भिवंडी लोकसभा विधानसभाची संपर्क प्रमुख आहे आणि माझ्या भिवंडीतील 25 गावे ह्याच्यामध्ये बाधित होत आहेत. माझा कल्याण डोंबिवलीचा परिसर ह्याच्यामध्ये बाधित होतोय. स्थानिक मोहोळा, टिटवाळा, आंबिवली, उल्हासनगर असं तर बोलायलाच नको. शहाड हे सगळे शहर एकदम ह्या प्रकल्पाला खेटून आहे. इथे जी एनआरसी कंपनी होती तिची स्थापना 1947 साली झाली. ही गोष्ट तुम्ही नोंद करा. त्यावेळेस या कारखान्याच्या परिसरामध्ये लोकवस्ती नव्हती. जी काही होती थोडेफार पाडे गाव, अत्यंत म्हणजे एकदम कमी अशी लोकवस्ती होती. आता एनआरसी कारखान्याच्या चहूबाजूनी दाट लोकवस्ती आहे आणि यातून होणारे प्रदूषण, ह्याच्यामध्ये श्वसनाचे विकार. आज आपण कुठंतरी आपल्या बालकाला दमाचा, अस्थमाचा त्रास बघतो, तो घराघरामध्ये होणार आहे. ह्याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणार आहे. ह्याच्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढणार आहे. ह्याच्यामध्ये त्वचेचे विविध विकार होणार आहेत. ते त्यांचा कारखाना उभा करायचा आहे. ते असेच गोड गोड बोलणार, आम्ही हे करणार आहे, ते करणार आहे, प्रदूषण होणार नाहीये. अरे असे कारखाने लोकवस्तीपासून दूर हवे. हे सगळं असं इथेच नाहीये. हे सर्व आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. राईट टू पीपल, नागरिकांचे हक्क. त्या हक्काचे पायमल्ली होणार नाहीये, त्यांच्या आरोग्याचे हानी होणार नाहीये. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन हा कारखाना इथे होणार तर नाहीच आहे, परंतु हा कारखाना करण्यासाठी जर अदानी ग्रुपकडून आणि सरकारकडून जो जबरदस्ती झाली तर त्याला आमचा तीव्र आक्षेप असेल आणि आम्ही तीव्र आंदोलनातून त्याला विरोध करू. दुसरी गोष्ट, आज जी जनसुनावणी झालेली आहे त्याला फक्त खूप कमी लोक आलेले आहेत, कारण त्यांना योग्य तो माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. ही दुसरी जनसुनावणी पुन्हा वेगळ्या वेळेमध्ये 1 महिना नोटीस पिरियडच्या अंतराने दुसरी जनसुनावणी झाली पाहिजे आणि त्या सुनावणीला आमचे सर्व बंधू भगिनी इथे आक्षेप नोंदवायला येतील. इतकंच बोलते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पब्लिक हिअरिंग ठेवलं. ह्याचं ठेवणं म्हणजे पोल्युशन होणार आहे म्हणून आपण ठेवलं आणि समोर ते बोलतात पोल्युशन होणार नाही. मग हे एवढं करायची गरज काय आहे? गव्हर्नमेंटची नॉर्म आहे असं पोल्युटिंग कंपनी चालू करायला हे तुम्हाला पब्लिक हिअरिंग ठेवावं लागतं. दॅट इज कंपल्सरी. माझं सिम्पल क्वेश्चन्स आहे की असं प्लॅन टाकायला मिनिमम डिस्टन्स फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया, म्हणजे जे जिथे गाव आहे घरे तिकडनं कंपनी किती दूरपर्यंत होऊ शकतो. सेकंड, आवाज जे साऊंड पोल्युशन आहे ये आले वैभव. जरा शांत राहा, शांत राहा. आपल्या सर्वांना प्रश्न विचारण्याची इथं सवलत आहे. आता प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण जरा शांतता राखा आणि पुढे या. गुगलमध्ये आहे, कुठेही तुम्ही शोधल्यावर दिसतो. त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे? सादर केले जाणार आहे. सर, मला एवढं विचारायचं आहे की रेसिडेन्शियल एरियाच्या जवळ असं कंपनी कोणी टाकू शकतो का? जे काही क्रायटेरिया आहेत, नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन्स बघितलं जाईल. नोटिफिकेशन्समध्ये जर कारखान्याचं डिस्टन्स हे
गावाच्या जवळ असेल त्या स्पेसिफिकमध्ये जर असेल किंवा त्याच्या बियॉन्ड असेल तरच तो कन्सिडर केला जाईल, बाकी कन्सिडर केला. मला फक्त तुमच्याकडनं ॲश्युरन्स पाहिजे की ॲड क्वालिटी आणि आमचे कालू नदी, उल्हास नदी वगैरे खराब होणार नाही, ते तुमच्याकडनं आहे. धन्यवाद. हॅलो, या भागातील काही जमीन वापरात आंबोली गावातील लोकांच्या सर्वे नंबरचा जी सर्वे नंबर आहे त्याबाबतचं न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ती सगळी आणि त्याबद्दल कुठलाही न्यायालयाने निर्णय झालेला नाही. हे तुमच्याकडे जे जानकारी आहे, जे माहिती आहे, ते माहितीप्रमाणे आमच्याकडे जे माहिती आहे साहेब, आपल्या आहे ते महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधींना मला स्पष्टपणानं सांगायचंय, एकदम स्पष्टपणे आमच्याकडे सांगायचंय होय. आमच्याकडे महानुभाव, आमच्याकडे सगळं डाटा आहे, ते सगळं तुमच्या पुन्हा तुम्ही तो डाटा प्रसिद्ध करावा. आता दाखवा, आता दाखवा. पण जे पेपर आहे ते आता टीव्ही स्क्रीनवर दाखवा, त्याच्यानंतर पुढची कारवाई दाखवा. आता दाखवा. हॅलो, आता दाखवा सगळे पेपर. आपल्या भावनांचा आदर केला जाईल. जो काही प्रश्न आहे आता आपण आदरणीय शासनाचे अधिकारी, मी आपल्याला सांगू इच्छितो की एनआरसी कंपनीची जी जागा अदानीने घेण्याचा जो काही प्रस्ताव एनसीटी कोर्टाला दिलेला होता, तो प्रस्ताव फक्त ज्या ठिकाणी प्रोसेस चालू होती त्या 107 एकरचा होता आणि त्या ठिकाणी तो दिलेला आहे. त्यावरती मात्र अनेक इंडियन आणि इंडिव्हिज्युअल एनसीटी अपडेट कोर्ट दिल्ली येथे आजही दावे दाखल असून त्याची कारवाई चालू आहे. आणि मग जोपर्यंत एनसीटी अपडेट कोर्ट दिल्ली यांचा कोणताही निकाल येत नाही तोपर्यंत यांना या जमिनीची मालकी किंवा टायटल क्लिअर कसं होऊ शकतं आणि जर कोणी केलं असेल तर त्या संबंधीची चौकशी आपल्याकडून व्हावी अशी माझी अपेक्षा. सर, याची चौकशी नक्की केली जाईल. आपण तो चांगला मुद्दा मांडलेला आहे. आपल्या याची नोंद घेतली जाईल. आपल्याकडे डॉक्युमेंट्स असेल त्यावेळी त्याची नोंद आता लगेच घेतो. आता या ठिकाणी जो आपण लोकांचा प्रक्षोभ बघता तो जर पाहिला तर मला वाटतं या भागाच्या असणाऱ्या सर्व मानवी जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. जलस्रोत प्रदूषित होणार आहे, ध्वनी प्रदूषण वाढणार आहे, आमचा नैसर्गिक असलेला हरित पट्टा या ठिकाणी संपूर्ण नष्ट होणार आहे. आणि हे सांगतात आम्ही 9 एकरमध्ये ग्रीन बेल्ट तयार करणार. वास्तविक हे याचं सांगणं चुकीचं आहे. जर खरोखर या भागातील कारखाने बंद झाले आणि बंद झालेल्या कारखान्यामुळे या भागामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, जर यांचा विचार असेल, हे स्वतःला देशातील एक चांगले उद्योगपती समजत असतील तर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रदूषणकारी हा सिमेंट ग्राइंडरचा कारखाना न उभारता यांनी आयटी पार्क उभारावा, त्याला आम्ही मदत करतो. या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रकल्प आणावेत, ऑटोमोबाईल प्रकल्प आणावेत, ॲग्रोफूड प्रकल्प आणावेत, त्यासाठी या भागातील लोक सहकार्य करतील. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे आमच्या भागातील कुशल अकुशल लोकांना रोजगार मिळेल, आमच्या भागातलं प्रदूषण थांबेल, आमच्या भागातील जो काही उच्च शिक्षित IT इंजिनियर्स आहेत ते आमच्या याच भागामध्ये नोकऱ्या करून आपल्या कुटुंबाची देखभाल करू शकतील. आपल्याला उत्तम आठवण देतो साहेब की पुण्याच्या मगरपट्ट्यामध्ये एका साखर कारखान्याची निर्मितीचा पूर्णपणे केंद्र आणि राज्य शासनाची परवानगी मिळाली होती. उद्घाटनाची तयारी झाली होती, पण त्यावेळेला ऐन वेळेला या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी साखर कारखाना थांबवला आणि त्या ठिकाणी IT पार्क उभारलं, हेही आपल्याला आणि मला माहिती. आणि त्यामुळे माझ्या पुणे जिल्ह्यातील नाही तर देशातील लाखो लोकांना ठिकाणी एक सुशिक्षित रोजगार मिळाला आणि त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांचं जनजीवन सुरळीत झालं. मग या भागामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प आणण्याचा का होत नाही, पण केवळ NRC मॅनेजमेंट होती ती आणि आता जी असणारी अदानी मॅनेजमेंट या भागातील लोकांना अशिक्षित समजते, वेळ बिघाड समजते, यांच्यावर आपला निर्णय लादण्याचा प्रयत्न करते. पण आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो की असा कुठलाही निर्णय या भागातील जनता सहन करणार नाही. विरोध
या भागाला 50 MMD पाण्याची कमतरता आहे. पृष्ठ 3 वर त्यांनी पुन्हा केलंय, सांगताना लोकांना रोजगार होईल. किती लोकांना रोजगार मिळणार आहे? अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 1500 लोकांना, पण ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल त्यावेळेला 30 आणि 125 फक्त 155 लोकांना. म्हणजे तो येणार सुद्धा 4, 4.5, 5,000 कामगार बेकार झालाय, त्याला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. त्यानंतर मी पृष्ठ 8 वर जातो. यांनी टोटल प्रोजेक्टसाठी 26 हेक्टर जमिनीचं आरक्षण म्हणजे जागा दाखवली आणि आता उपकरण किती आहे? 15.16 हेक्टर होती. मग उर्वरित जी जमीन आहे त्याच्यामध्ये संभाव्य यांचं युनिट वाढणार आहे का? यांनी पृष्ठ क्रमांक 14 वर लिहिलं आहे की या भागामध्ये पर्यावरण आणि संवर्धन महत्वाच्या प्रयत्न असू शकतात काय आहेत? त्यांनी क्लिअर करावं ना, हे त्यांनी स्पष्ट करावं की अशा प्रकारच्या प्रजाती आहेत की असू शकतात. त्यानंतर पृष्ठ 21 वर त्यांनी जी काही कमिटी दाखवलेली आहे अशा राहणार मुक्काम पोस्ट हशिवरे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. प्रथम मी हरकत नोंदवतोय की सदर प्रस्तावित जो कारखाना आहे तो जागतिक तापमान वाढीत वृद्धी करणारा आहे. त्यामुळे आमची सगळ्या नागरिकांची याला विरोध आहे. आणि तसंच मी भारतीय जीवन आणि सृष्टी रक्षण चळवळचा कार्यकर्ता आहे. त्या चळवळीमार्फत ही हरकत नोंदवत आहे. दुसरं, मला आता यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी स्लाइड मध्ये जे दाखवलं की 0.14 MMPA जो कोळसा वापरणार आहे तो कोळसा इथे कसा वापरला जाणार आहे? ते म्हणतात की प्रदूषण होणार नाही, पण 0.14 मिलियन मेट्रिक टन जो कोळसा वापरणार आहे तो इथे कसा वापरणार आहे ते सांगा. हॅलो, फक्त हॉट गॅस जनरेटरसाठी वापरणार आहोत. ते म्हणजे सिमेंट मिल प्रक्रियेसाठी त्याचा एक मटेरियल वेट उत्पन्न करण्यासाठी त्याचा वापर होतो. फक्त त्याचा सिमेंट बनवण्यासाठी पाणी हवंय. शेअर टू यू. एक जागतिक तापमान वाढ जी अनियंत्रित झालेली आहे, ऑगस्ट 2020 मध्ये CO2 ची लेवल जी अनियंत्रित झालेली आहे, किमान निष्कांच्या पुढे गेलेली आहे. आज तुम्ही असे प्रकल्प आणून कार्बन इमिशन करणार आहात आणि जे कार्बन इमिशन मानवाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे तो धोका तुम्ही वाढवताय. त्यामुळे अशा प्रकल्पांना फक्त आंबिवलीच नाही, जगाच्या पाठीवर कुठेही असे प्रकल्प आम्ही नागरिक ह्या धरी मागेचे लेकरं मान्य करून घेणार नाही. याचा निषेधच असणार आहे. शेवटचं एवढं म्हणतोय की ह्या ग्रहावर जगण्याचे जे निकष प्रकल्प अदानीचे उभे राहत आहेत, हा जनतेसाठी मत आहे आणि हा मत फोडून काढण्यासाठी आपण काय करू शकणार? इथे बरोबर मगाशी कॉम्रेडने प्रश्न विचारला किंवा सूचना केली की इथे दवाखाना उभारावा, इथे IT पार्क उभारावा की जेणेकरून इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल. इथल्या लोकांना काम पाहिजे. तुमच्या प्रकल्पातून फक्त जर कायमस्वरूपी 155 लोकांनाच काम मिळणार असेल तर आमच्यासाठी हा प्रकल्प काय कामाचा? या प्रश्नाचं उत्तर काय देणार? देतो मॅडम. 3 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे, हा प्रकल्प उभं राहण्यामुळे जमिनीमधलं पाणी कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा प्रश्न असा आहे की हवेमध्ये उष्णता वाढणार आहे. आणि तिसरी गोष्ट की नद्या कोरड्या होणार. तर या प्रश्नाचं उत्तर आपण द्या. अजून एक प्रश्न आहे. जगामध्ये सध्या ट्रेंड आहे हा सिमेंटची घरं बांधण्यापेक्षा मातीची घरं बांधावी आणि जी निसर्गप्रेमी अशी घरं आहेत अशीच घरं बांधावी असा ट्रेंड चालू असताना तुम्हाला ही अवदसा का आठवलेली आहे? इथे सिमेंटच्या ग्राइंडिंग करण्यासाठी याचंही उत्तर मिळालं. हे माझा प्रश्न आहे. साहस
पूर्ण प्रोजेक्ट 0 लिक्विड डिस्चार्ज देत आहे. कोणतेही पाणी प्रोजेक्ट बाउंड्रीच्या बाहेर सोडण्यात येणार नाही. त्याच्यानंतर जे काही पाण्याची पातळी कमी होणार आहे असे ते बोलले, त्याच्यावरती मी बोलू इच्छितो की हा झोन जो आहे सेफ झोनमध्ये तो ठाणे डिस्ट्रिक्ट, त्याच्यामुळे CGWA परमिशन घेतल्यानंतरच आम्हाला ते प्राप्त झाल्यानंतरच आम्ही कार्यकालीन टप्प्यात हा पाणी उपयोग करू अथवा ते होणार नाही. काय सांगायचं बोलायचं लंच ब्रेक वगैरे काय नाही ना, बोलू शकतो का? नाही. हॅलो, येतो का आता? माझा आवाज मला माईक घेऊन बोलता येत नाही, तसं बोलू का? चालू आहे तिकडे लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे जास्तीत जास्त. आम्ही सांगण्याच्या अगोदर तुमचा विरोध पाहिजे द्यायला मला, तर तुम्ही काय करा ते त्यांना विचारून घ्यायला पाहिजे होतं. आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही विचारा त्यांना कसं काय करणार आहे. आम्ही तर करणारच आहे विरोध. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकऱ्या देऊ हे देऊ ते झाडं लावायचे कायदे 2500 याला विचारा. 5000 जास्त झाडं तोडली याला विचारलं तरी कधीच नाही, कोणाच नाही विचारलं. मग झाडं लावणार कधी येते जे आहे तीच तोडली. अजून भरपूर आहे यायला पाहिजे ना पब्लिकला. त्याच्यावर बोलू येतं. आम्ही कमी शिकलेले आहेत लोक, आमची पोरं तरी शिकतील काहीतरी. त्यांनी शाळा वगैरे कॉलेज वगैरे बनवलं तर IT पास पण म्हणा चांगली होतं. हे आम्ही कमी शिकलेलं, पाठ्यपुस्तकं नाही शिकलो. याला विरोध काय करण्याचं कारण हे प्रदूषण पुढची पिढी जगली पाहिजे. याच्यापुढे काही विरोध नाही आमचा. करायला पाहिजे का नाही थांबलं पाहिजे. हे काम झालं आजला पण सिक्युरिटीमध्ये तरी घ्या. मला रोजगाराच्या संदर्भात तुमचा मुद्दा लक्षात आला. माझी सर्वांना गावकऱ्यांना विनंती आहे की सर्व गावप्रमाणे जे काही होईल, जे काही गाईडलाईन होईल त्या जिआरप्रमाणे जे काही शासनाचा कायद्याप्रमाणे आम्ही मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. कायद्याप्रमाणे जे काही गाईडलाईन येईल ते आम्हाला मान्य आहे. आम्ही करू. शासनाप्रमाणे जे काही कार्यामध्ये असेल तो तुम्ही जाणून तुमचं आम्हाला आंदोलन करायला भाग पाडा. असं झालं ना, तुम्ही आम्हाला काहीतरी आम्हाला आम्ही विरोध करायला तयार नाही. तुम्ही सांगता ते करत नाही ना. तुम्ही अडाणी ग्रुपला आम्हाला विनंती आहे कुठले धंदे करा हे करा, आम्हाला नोकऱ्या चांगली बात आहे, हे पण करा चांगली बात आहे, चांगलं आहे. पण तुम्ही काढताना ते विचार नाही केला आणि आता पुढे कशावरून करा. हे जे काय करा ते लेखी करा आणि असं कोणी आम्हाला नका. आम्ही लेखी केलं ते दिसलंय आम्हाला, ते जे पाठवलं आम्ही त्यांना. जर तुम्ही आता साऱ्या नोकरीसाठी चांगल्या गावाला घ्यायचंच नाही, याच्या पुढे कसे काय घेणार तुम्ही. येतो तुम्ही विषांत करताय. तुमचा जे प्रश्न आहे त्याला मी एकदम अगदी बरोबर बोलतो की गावातल्या लोकांना प्राधान्यता दिली प्रोजेक्ट पिरियडमध्ये आणि आम्ही गावातल्या लोकांना प्राधान्यता दिली. तुमचा जो स्थानिक जनतेला रोजगार मिळण्याचा जो तुमचा प्रश्न आहे मी माझ्या नोंदवलेला आहे. त्या अनुषंगाने तुमचा प्रश्न आम्ही हॅलो आमच्या
मारू निकम हे सगळे विकम लोक आहेत. मला यांचा अनुभव आहे. यांनी या ज्या नदी प्रदूषित होते याच्यासाठी फक्त कंपनीकडनं हे लोक पैसे घेतात, यांच्याकडनं कुठली कारवाई करत नाहीत. हे काय अदानीवर कारवाई करणार? आता वेळ आली लोकांनी तुमच्या मुलाबाळांसाठी आपल्या पिढीसाठी हा प्रकल्पाला पूर्ण विरोध करा. हा विनाशकारी प्रकल्प आहे. याच्यामुळे आपल्या शेतीचं नुकसान होणार आहे, याच्यामुळे आपल्याला आजार होणार आहे. गमा असो, टीबी असो, कॅन्सर असो असे आजार होणार आहेत. आपल्या शेतीत उत्पन्न होणार नाही. बाजूला आंबोली रेल्वे स्टेशन आहे, रोज लाखो लोक प्रवास करतात, त्यांच्या जीवाच्या खेळण्याचा प्रश्न आहे. याच अदानीने आमच्या कल्याणपूर्वेत देखील एक जागा घेतली, तिथे रेल्वे ट्रॅक आहे, तिथेही तो भविष्यात एखादा विनाशकारी प्रकल्प आणू शकतो. या विरोधात मी आज परिसरातील सर्व ग्रामस्थांना, सर्व गावातील लोकांना, सर्वांना आवाहन करतो की इथे बोलून काहीही उपयोग होणार नाही. यांना जे करायचं हे करणार आहेत. आपल्याला जे करायचंय ते आपण करायचं, परंतु ठाम लक्षात ठेवा हा विनाशकारी प्रकल्प इथे होऊ द्यायचा नाही, म्हणजे नाही असतं. एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. हॅलो, वडवली, आंबेवली, शहाड, आटाळी गाव, वडवली गाव. एक मिनिट, सर्वांना कृपया परत विनंती आहे की तुम्ही हेल्थ इश्यू झाले, रोजगारांचे प्रश्न झाले, प्रदूषणाच्या अनुषंगाने प्रश्न झाले, तुमच्या काही NRCच्या कर्मचाऱ्यांच्या पेमेंटच्या बाबतीतचेही प्रश्न माझ्यापुढे उपस्थित झालेले आहेत. कृपया ह्या व्यतिरिक्त मी जे 4 प्रकारच्या सेक्टरमधले प्रश्न तुम्ही वारंवार माझ्याकडे उपस्थित केला, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर ते विचारा. कारण तेच प्रश्न रिपीट झाल्यानंतर त्या प्रश्नाची एकाच टाईपचा प्रश्न असेल तर एकच नोंद केली जाते. त्यामुळे ह्या एकाच प्रश्नाच्या तुमच्या बंबार्डमेंटमुळं काही प्रश्न जे तुमच्याकडे आहेत, जेन्युइन प्रश्न आहेत, ते झाकाळले जाऊ नयेत किंवा आमच्याकडे नोंदले जाणार नाहीत किंवा तुमच्याकडे उपस्थित केला जाणार नाही अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या. त्यामुळे ह्या 4-5 प्रश्न मी जे आता उपस्थित केले हे ऑलरेडी माझ्याकडे उपस्थित झालेले आहेत, ते नोंदले गेलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कृपया आपण व्हॉलंटिअरली येऊन ते प्रश्न मांडावेत अशी आपल्याला विनंती करतो. माझं नाव पराग दशरथ पाटील, गाव अटाळी. पराग दशरथ पाटील, गाव अटाळी. सर, इथे भरपूर चर्चा झाली. अदानी ग्रुपला फॅक्ट्सच्या आधारावर भरपूर उत्तरं द्यायला आवडतात. ती उत्तरे काही मला पटली नाही. पण पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे. तर सर, NRC कंपनीचे जे 40 वर्षापासून कामगार काम करत होते त्यांना अजून त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. याची तुम्ही चौकशी केली का? तुम्हाला हा प्रोजेक्ट करणं सुरू वाटतं का? तुम्ही सांगा. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 ज्यामुळे कामगारांचे थकीत पगार आणि बेरोजगारी भत्ते मिळणे बंधनकारक आहे. तसंच फॅक्टरीज ॲक्ट 1948 चा कलम 78 अंतर्गत कामगारांचे हक्क त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मग तुम्ही याचा विचार केला का? सदर कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या अनुषंगाने आहे. नोटिफिकेशन 2006 नुसार ही जबाबदारी आपण पर्यावरणाच्या अनुषंगाने घेत आहोत. तरी तुमचा हा जो प्रश्न असेल, जो देणी दिलेली नाही कामगारांची, त्याबाबत नोंद करून तो समोर केला आहे. मग तुम्ही गोष्ट केली EIA 2006 नुसार, बरोबर? तर मग मला एक गोष्ट सांगा सर, आम्हाला तुमच्यावर विश्वासच नाही. कारण की EIAच्या नियमांचं तुम्ही पालन केलंच नाही आहे. तुम्ही आम्हाला सांगा, स्वतंत्र यंत्रणेने इथला सर्वे केला का? नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा IIT इंडिया यांनी सहभागी व्हावा इथे सर्वे करायला. आम्हाला स्वतंत्र यंत्रणेकडून सर्वे हवा आहे. आणि तुम्ही सांगता ना 2006चे नियम, तर एक लक्षात घ्या. अहो, तुम्ही पब्लिकला मूर्ख बनवताय सर. 21 पानांचा तुम्ही जो EIA रिपोर्ट पाठवलाय, कसा पाठवलाय तुम्ही? आता ड्राफ्ट आहे तर मग ही सभा लावली तुम्ही. एक गोष्ट सांगा आम्हाला, EIA रिपोर्ट 64 एकरमध्ये ही जी जागा प्रोजेक्ट उभा राहणार आहे, 500 पानांचा EIA रिपोर्ट पाहिजे त्यासाठी. या जागेच्या भोवती लाखाची वस्ती आहे, एवढी लोक आहेत. तुम्ही शहराच्या मध्यभागी प्रोजेक्ट तयार करतायत आणि तुम्ही 20 पानांमध्ये, त्या 20 पानांमधले पण 7 पानं नकाशांमध्ये गेले सर. 7 पानं नकाशांचे आहेत त्याच्यामध्ये, पण तो ड्राफ्ट जरी असला तरी मग तुम्ही सभा का घेताय आज? सांगा, 500 पानांचा रिपोर्ट व्हायला हवा ना. मग तुम्ही आमची जी इथले जे जीव आहेत, जे लोक आहेत, यांच्या जीवाची तुलना तुम्ही 20 पानांशी करता का या? आणि अदानी ग्रुपला एक सांगेल, तुम्ही सांगता ना का प्रदूषण होणार नाही, येण्यात ये नाही. तुमची जी ESP मशीन आहे, जी इलेक्ट्रॉनिक प्रेसिपिटेशन 1990.9 तुमचं काहीतरी रेशो आहे, बरोबर? नागपूरमध्ये फेल झाली ती तुमची.
मग तुम्ही कसं सांगता? तुम्ही सांगता 0% आम्ही देणार. हे उदाहरण आहे, सर्व इंटरनेटवर अवेलेबल आहे डाटा. मग हे सांगा आम्हाला. आणि 1 किलोमीटर अंतरावर जी काळू नदी आहे तिथे रन ऑफ प्रदूषण होणार नाही. हायड्रोलॉजिकल अभ्यास केला तुम्ही? हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग सांगा ना आम्हाला. उत्तर द्या. या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचा उपयोग केला जाणार आहे. बॅग हाऊसचा उपयोग केला जाणार आहे. सर्व ट्रान्सफर स्टेशनवरती ब्लॅक फिल्टरचा उपयोग होणार आहे. प्लांटच्या बाहेर कोणताही आपला सांडपाणी जाणार नाही. पहिली गोष्ट, पूर्ण प्रोजेक्ट झिरो लिक्विड डिस्चार्ज आहे. जो पाणी कामगार यूज करतील, वापरतील, तो पाणी दूषित झाल्यानंतर त्याचे STP मध्ये शुद्धीकरण होईल. नंतर त्याचे शुद्ध झालेलं पाणी जो आहे धूळ दमन आणि अनेक प्रकारसाठी वापर होईल. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलले हायड्रोलॉजिकल रिपोर्ट, तर ते ही सध्या ड्राफ्ट यायचं फायनल आहे. सबमिट करताना आम्ही ते रिपोर्ट पण आपण इन्क्लूड करतो. कारण SC आणि CIची कमिटी याला स्क्रुटिनाइज करते, त्याच्यानंतरच आम्हाला क्लिअरन्स भेटते सर. म्हणून ह्या सर्व स्टडीज आम्हाला करावंच लागतात आणि सर्व EIA नोटिफिकेशनचे गाईडलाईन्स आणि रूल्स आम्हाला फॉलो करावं लागतात. ते मॅन्डेटरी आहेत सर. आणि ते नसतील तर ते आमचा प्रोजेक्ट ऑपरेशन्स करत नाही, रेकमेंड करत नाही. तुमचा हे रिपोर्ट हा फार कमकुवत आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये FRA चा पण उल्लेख नाही आहे. EIA मध्ये 2.0 PM 2.0 मॅटर माहिती आहे ना तुम्हाला? हो. पर्टिक्युलर मॅटर 2.5 जे आहे ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार PM 2.5 चे प्रमाण 25 मॅग्नेशियम पर मीटर क्युबिक एवढे असते. पण सिमेंट कारखान्याच्या क्षेत्रामध्ये ते 50 ते 100 मायक्रोग्राम मीटर क्युबिकपेक्षा जास्त जाते. हे तुम्ही लोकांना सांगितलं का? आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो शहराच्या मध्यभागी आहे. हे ग्रामीण नाही तर शहर आहे, लक्षात घ्या तुम्ही. इथे लाखाची वस्ती लागते. जे बेसलाईन स्टडी करण्यात आली त्याचे सर्व डेटा जे आहे 8 लोकेशन्स म्हणून आम्ही नमुने गोळा केली होती. आणि त्या सर्व लोकेशन्सवरून आम्ही जे नमुने गोळा केले होते ते सर्व CBCB MPCBच्या मानकानुसार त्याच्या लिमिट्समध्ये आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट कार्यकालीन टप्प्यात जेव्हा प्रोजेक्ट इथं येईल त्याच्यामध्ये जे इन्क्रिमेंटल ग्राउंड लेवल कॉन्सन्ट्रेशन येतात ते मग फारसे CBCBचा आम्हाला सारखा उल्लेख देता. तुम्ही इथे सर्वे किती यायला केला? 3 महिन्याचा अभ्यास केला. ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 बरोबर? एवढ्याच कालामध्ये तुम्ही केला ना. 1 वर्ष तरी तुम्ही इथे विश्लेषण करायला पाहिजे ना, सर्व गोष्टींचं ॲनालिसिस करायला हवं की नाही करायला पाहिजे? 3 महिन्यामध्ये तुम्ही इथल्या 4 एवढे लोक आहेत त्यांचा तुम्ही हे करणार का? तुमचा अभ्यास का नाही केला तुम्ही? 1 वर्षाचा अभ्यास करायला पाहिजे मिनिमम. तुम्ही 3 महिन्यामध्ये एवढ्या लोकांच्या जीवाचा सौदा करतायत. नोटिफिकेशननुसार 3 महिन्याचा बेसलाईन पिरियड असतो सर. 3 महिन्याचा बेसलाईन हा स्टडी मॅन्डेटरी असतो. नोटिफिकेशननुसार आहे सर. तुम्ही नोटिफिकेशन तुम्हाला पाठवून तुम्ही वाचू शकता सर. त्याच्यानुसार आम्ही 3 महिने ठेवून केलेला आहे. हा बेसलाईन जो राहते स्टडी हा 3 वर्ष व्हॅलिड राहतो. बघा मी तुम्हाला शेवटचं एकच सांगेल, तुमचा हे रिपोर्ट फार जास्त कमकुवत आहे. याच्या विरुद्ध आम्ही NGT मध्ये जाणार आणि ते नक्की जाणार. तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो सर. शेवटची एक गोष्ट आहे का MPSC साहेब तुम्हाला सांगतो. दिस इज नॉट अ सिमेंट फॅक्टरी, इट इज अ कॅन्सर. दिस पीपल आर आस्किंग फॉर प्रोव्हाइडिंग कॅन्सर. यू आर द वन पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल दिस. You are the person making way for them to spread cancer in our city. The people. They are making provide only cement factory and only Adani. Go back Adani. Go back Adani. We don't want to buy a cement factory for here. बंद करा, बंद करा. Cement factory बंद करा. बंद करा, बंद करा. सिमेंट फॅक्टरी बंद करा. बंद करा, बंद करा. ही क्रांतीची मशाल जी आहे ती आम्ही काल पण आता देऊ शकतो, आज पण आणि उद्या पण. तुम्हाला आम्ही रक्ताची आहुती देऊ इथे, पण आम्ही सिमेंट फॅक्टरी होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा.
आता तुला उत्तर काय दिलं पण इथे आता उत्तर काय दिलं ते मला उत्तर देऊच शकले नाही. जेव्हा मी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना उत्तर विचारलं त्यांनी काय बोललेच नाही. फक्त त्यांचं तोंड म्हणजे असं एकदम बंद होतं, काही बोललेच नाही. त्यानंतर जे बोलले ते अदानीचे लोक बोलत होते पण त्यांना पण उत्तर द्यायला नव्हतं. हा मुद्दा यांनी जो सांगितलाय तो महत्वाचा आहे. कारण पराग दशरथ पाटील याचं नाव आहे, तो इथला स्थानिक आहे. त्यांनी जेव्हा हा विषय उपस्थित केला त्यावेळेस या जनसुनावणीमध्ये जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जे असतील, पर्यावरण विभागाचे जे लोक असतील आणि अदानी समूहाचे जे लोक उत्तरं देत होते ते उत्तरं देऊ शकले नाही. हे असं घडलं. आता लोक अजूनही सुनावणी सुरू आहे. साधारणपणे जी अरेंजमेंट आहे ती त्या कंपनी आवारामध्ये केलेली आहे आणि साधारण त्यांनी जी क्षमता सांगितली होती की इथे आम्ही 4000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे, पण मुळात ती तशी व्यवस्था झालेली नाही आहे आणि फार कमी लोक असं येतात, मतं मांडतात आणि निघून जातात, निषेध करतात. या संपूर्ण घटनेच्या बाबतीत आपण अजून सविस्तर काय तुम्हाला पुढच्या एखाद्या एपिसोड मध्ये सांगेल. मला अहवाल त्यांनी अहवाल वाचायचा बाकी आहे. त्याच्यावर पर्यावरण विभाग अजून काय त्याचं रिॲक्शन देईल ते त्यांच्याकडून ऐकून घेण्याचं बाकी आहे. पोलिसांनी फार मोठ्या प्रमाणात पोस्टपट्ट्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, त्याच्यावर देखील आपलं कथन केलं जाईल. पुढच्या एपिसोड मध्ये मी मला सांगेन. धन्यवाद. पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. त्यांनी सध्या या एनआरसीच्या आवारामध्ये एनआरसी या ठिकाणी अदानी एक सिमेंटचा एक नवीन प्रकल्प या ठिकाणी आणतोय आणि त्यासाठी पर्यावरण महामंडळ जे आहे त्यांनी या ठिकाणी सुनावणी लावलेली आणि फार कमी वेळामध्ये ही सुनावणी लावलेली आहे. त्यासाठी इथे ह्या परिसरातले लोक, कल्याण मधले लोक इथे या सगळ्या प्रोजेक्टवर हरकती घेण्यासाठी आलेले आहेत. माझ्या सोबत या ठिकाणी पराग दशरथ पाटील, त्यांनी देखील आपली हरकत नोंदवलेली आहे. त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी येथे निवासी जिल्हाधिकारी आले होते, त्यांच्यासहित पर्यावरण विभागाचे लोक आले होते, त्यांना तुम्ही जाब विचारलं. नेमकं तू मुद्दे काय उपस्थित केलेले ते सगळे होते की एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी जे काही इथे बैठक लावली, प्रथमतः तर 40 वर्षापासून लोकांचे पगार मिळालेले नाहीये. ओके, इथे काय सांगतो इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट ऍक्ट 1947 याच्या अंतर्गत थकबाकी पगार जे असतात ना, बेरोजगार भत्ते हे मिळणे बंधनकारक आहे. दुसरं फॅक्टरीज ऍक्ट 1948 याच्या कलम 78 अंतर्गत कामगारांचा हक्क संरक्षण होणे आवश्यक आहे. हे सर्व असताना एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही बैठक लावणं वैधच नाहीये. त्यांनी याची आधी नोंद घ्यायला हवी होती ना. आणि गोष्ट राहिली EIA रिपोर्टची, तर एमपीसीबी अधिकारी सांगतात तो ड्राफ्ट आहे. जर ड्राफ्ट रिपोर्टच्या बेसवर तुम्ही एवढी मोठी सभा कशी लावू शकता? तुमच्याकडे पूर्ण रिपोर्ट तयार हवा होता ना. आणि सांगायची गोष्ट राहिली तो EIAचा रिपोर्ट 21 पानांचा आहे. एवढी मोठी इंडस्ट्री 64 एकरांमध्ये उभारणार, सिमेंटचा प्लांट आहे, हा एक लार्ज युनिट असणार, तर मग तिकडे तुम्ही 500 पानांचा तरी EIA रिपोर्ट बनवायला पाहिजे. पण त्यांनी तसं केलं नाही. 21 पानांमध्ये आज हजारो लोक, लाखो लोकांच्या जीवाशी हे लोक खोळणार. बरोबर आहे. तो रिपोर्ट तुम्ही पाहणार ना तर त्यात सर्व 700 ते 8 पानांवर नकाशेच आहेत. बरोबर आहे. हा मुद्दा याच्यामधले जे काही जाणकार लोक आहेत त्यांनी उपस्थित देखील केलेला आहे. आता कायद्याला धरून यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले त्याच्यावर तिथे जे उपजिल्हाधिकारी होते, पर्यावरण महामंडळाचे जे लोक होते, त्यांनी त्यांना उत्तर अपेक्षित असलेलं उत्तर दिलेलं आहे. माझ्यासोबत नितीन निकम आहे. नितीन निकम उल्हास नदीच्या बाबतीत खूप सक्रिय असतात आणि खूप आंदोलन त्यांनी केलेले. त्यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे. नितीन, काय तुम्ही पत्र दिलेले आज? विरोध केला म्हणजे मोना आंबिवली टिटोळा हा जो सगळा परिसर आहे, इकडे जे नागरिक आहेत, लाखोच्या संख्येने नागरिक या प्रदूषणामुळे या नदीतील जे जलचर आहेत यांचा देखील विषय, शिवाय इतर मोठ्या प्रमाणावर हे जे सिमेंट होणारे प्रदूषण आहे याच्याने नक्कीच दमाचे आधार होतील. नदी बाहेर पडलो. मी असीम सरोदे यांच्याशी चर्चा केलेली. असीमनी सांगितलेलं की त्यांचा जो रिपोर्ट होतो या रिपोर्ट जो आता परागनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो मुळात तो रिपोर्ट त्यांनी फार कमी पेजचा काढला, म्हणजे त्याच्यावर खूप झटपट कारवाई झाली. हो, तो रिपोर्ट अजून माझ्या हातात तरी आलेला नाहीये. तो रिपोर्ट आला का त्याच्यानंतर आम्ही सकाळी झाले ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी, मग त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचं ते ठरवणार. आव्हान कसं करणार? आव्हान म्हणजे आंदोलन करणार किंवा कोर्टात जाणार, काही करू शकत नाही आपण.
परागने हा मुद्दा उपस्थित केला होता. पराग, हे मुद्दे तो लिहून आलेले, तू काय शिक्षण काय झालेलं तुझं? माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे. फायनल इयर मी क्लिअर नाव केलं नसलो, कारण की माझं त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता. ओके. पण हे मुद्दे जे आहेत ना, हे मी यांनी जे काही अहवाल सादर केला होता MPCBच्या साईडवर, तिकडून डाउनलोड केला, त्यांच्या प्रिंट्स काढल्यावर यावर थोडा अभ्यास करून ऍक्च्युली पूर्णच्या पूर्ण AI रिपोर्ट जे आहे ना, पूर्ण चुकीचे आहे. अक्षरशः म्हणजे तुम्ही यात माहिती बघशाल ना, तर 7वी 8वीच्या पर्यावरणाच्या प्रश्नांची उत्तर असतात, अशी उत्तर दिलेली त्यांनी. काय काय त्रास होईल तुम्ही तर बघशाल ना, इकडे पेज 14 पासून तुम्ही जर बघणार ना, हे एकदम म्हणजे एवढी लहान उत्तर आहे, जशी की शाळेतल्या मुलांनी उत्तर द्यावी अशा प्रकारची उत्तर आहेत. आज इथे एवढा मोठा प्रकल्प उभा राहतो आणि हे खूप अपेक्षितच नाही. म्हणजे हे एकदम ब्रीफ एक्सप्लेनेशन व्हायला पाहिजे, याचा रिसर्च व्हायला पाहिजे, पण तसं काही झालंच नाही. खूप सिमेंट कंपनीला विरोध दर्शवलेला आहे. काय काय कशा प्रकारे पहिला बातमी यायला पाहिजे मुळामध्ये आज पर्यावरण बाबतीमध्ये एका युपीच्या कंपनीचा हा सुनावणीचा फार्स वाढला. सुनावणीचा जो फार्स त्याच्यामध्ये त्यांनी पळवून आणलेले जे अधिकारी ते बोलून अत्यंत चुकीची माहिती देतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे जो सिमेंट ग्राइंडिंग प्लांट त्याच्यामधून जे प्रचंड प्रदूषण होणार आहे, जे जगातल्या प्रत्येक ग्राइंडिंग प्लांट मध्ये होतं, ते इथं महानगराच्या मध्यवर्ती ठिकाणी इथं प्लांट लावून ते करणार. त्याच्यामुळं प्रदूषण हे अपरिहार्य आहे. इथल्या सर्व नद्या, नाले, इथली जमीन, इथली हवा ही प्रदूषित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या भागाचा सर्वनाश होणार आहे. रोजगार तर काही निर्माण होणारच नाही याच्यामधून, परंतु ज्या पद्धतीनं ते क्रशिंग करणार, ज्या पद्धतीनं त्यांनी जी माहिती त्यांनी खोटी माहिती जनतेच्या माहिती या प्लॅन्टमुळं या सगळ्या भागाचा जो नाश होणार आहे, तो विनाश थांबवण्याचं फक्त आणि फक्त तिथल्या जनतेच्या हातामध्ये. जनतेने हा अन्याय सहन करायचा नाही. तुम्ही कुठल्या धर्माच्या, कुठल्या जातीच्या, कुठल्या प्रांताच्या, काही महत्वाचं नाही. काहीही करून हा प्लांट इथं होता कामा नये या ईर्ष्यानं लोकांनी एक व्यापक जन आंदोलन उभं केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की इथल्या सगळ्या लोक जर एकत्रित आले तर त्यांची ताकद 100 अदानींच्या पेक्षा जास्त आम्ही हा प्लांट इथं होऊन देणार नाही, असं ईर्ष्यानं सगळ्या लोकांनी आंदोलनात आमचा दुसरा रोजगाराचा प्रश्न आहे, तर आमच्या या विभागाच्या सन्मानाचा पण प्रश्न आहे. कुठलाही प्लांट असतील तरी सांगतील की आम्ही तुम्हाला आणि प्रदूषण तयार करते आणि म्हणतील आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. कसला रोजगार पाहिजे आम्हाला? ठीक तिथं. तर मित्रांनो, यो माईकचा सिस्टम बघा, मुंबई तक परत इंडियन टुडे प्लस आज तक एकच बंदा एवढं माईक घेऊन फिरतं. म्हणजे न्यूज चॅनल वाल्यांचा काय स्कॅम चालतं तुम्ही समजू शकता. तो इथं पराग भाईचा इंटरव्यू घेत होता. चला. मांग नहीं हमारा एक नहीं है कि ये फैक्ट्री नहीं होनी चाहिए. इसकी वजह से इधर जो आजू बाजू की वहाँ पे बहुत ज्यादा प्रदूषण होगा. उसके वजह से जो हमारे एल्डर्स है और जो चिल्ड्रंस रहते हैं, छोटे बच्चे, उनको बहुत तकलीफ हो सकती है. तो आज यहाँ पे सुनावनी हुई है, आपने क्या आगे चल के आपकी भूमिका क्या रहेगी सर? अभी हम NJT में जाने वाले हैं. NJT में हम इनकी खिलाफ मतलब आवाज उठाएंगे, क्योंकि ये जो EIA रिपोर्ट इन्होंने यहाँ पर पब्लिश किया है ना, वो बिल्कुल भी मतलब आप एक्सपेक्ट नहीं कर सकते. तो मित्रांनो, आता तर झालता पराग भाईचा अख्खा इंटरव्ह्यू वगैरे 8 जोडणीच ते इंटरव्ह्यू घेत होते. हे आता काय जाऊया डायरेक्ट आपण, तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. आता तर घरीच चाललोय, चला भेटतो डायरेक्ट घरी. गुड बाय. तर मित्रांनो, आता तर आलोय आपण घरी. आता काय व्लॉग एडिट करूया, थोड्या वेळात जाऊया शॉपवरती. पण आजचा व्लॉग इथेच एंड करूया. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उद्या भेटूया. लव यू अँड गुड बाय.